Namaste, this is Abhijit Jadhav, astronumerologist and tarot card reader. Welcome to my channel. Welcome to एक शक्ती परिवार. आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत राशीचक्रातल्या शेवटच्या राशीबद्दल म्हणजेच मीन राशीबद्दल. मीन राशीच्या लोकांची स्वभाव वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. पण त्याआधी जर माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा. चला जाणून घेऊयात आता राशीचक्रातल्या शेवटच्या राशीबद्दल म्हणजेच मीन राशीबद्दल. मीन रास जसं आपण म्हटलं की राशीचक्रातली शेवटची म्हणजे 12वी रास आहे. उत्तरा भाद्रपदा पूर्व भाद्रपदाचे काही चरण, उत्तरा भाद्रपद आणि रेवती असे मिळून ही मीन रास तयार होते. मीन राशीचा मालक आहे गुरु. जलतत्वाची रास आहे, भावना प्रधान रास आहे, द्विस्वभाव रास आहे. या जसं आपण बघितलं की भावना प्रधान आहे, जलतत्वाची रास आहे, त्यामुळे भावनांचा ओघ कमी जास्त इथे होत असतो. सेन्सिटिव्ह असतात, सहानुभूती लोकांबद्दल या लोकांना लवकर वाटते, धार्मिक असतात, श्रद्धाळू असतात. ही लोक मीन राशीची लोक दुसऱ्यांबाबतीत विचार करणारी असतात, दुसऱ्याच्या सुखदुःखाचा विचार करणारी असतात. मीन राशीच्या लोकांना भोळसटपणा स्वभावामध्ये असतो, देवभक्त असतात, श्रद्धा असते देवावर. आपला देव आपल्यासाठी काहीतरी चमत्कार करेल, प्रयत्न करेल अशी त्यांची श्रद्धा असते. त्यांच्या प्रयत्नांना नेहमी श्रद्धेची जोड सुद्धा असते. पण कधी कधी ही श्रद्धा आणि भोळसटपणा किंवा श्रद्धा आणि अंधश्रद्धातला बॅलन्स त्यांना मेंटेन नाही करतात. त्यांना स्पिरिच्युअलिटी आणि प्रॅक्टिकॅलिटीमध्ये बॅलन्स करणं थोडं कठीण जातं. मीन राशीची लोक ही स्वभावाने शांत असतात, दिलदार व्यक्तिमत्वाची असतात. महत्वाकांक्षेचा अभाव असतो किंवा एखादं काम करण्यासाठी त्यांना महत्वाकांक्षाच पुश करू शकते. दोन स्वभावांमध्ये गल्लत होत असते की नक्की कोणत्या दिशेने जाऊ, कोणत्या दिशेने नको जायला, काय केलं पाहिजे, काय नको करायला, याचे सगळे विचार त्यांच्या डोक्यात चालू असतात. ब्रेन त्यांचं कंटिन्यू ॲक्टिवेट असतं की बाबा काय करू, काय नाही केलं पाहिजे. भविष्याबाबतीत चिंतात्मक प्रवृत्ती असते की कसं होईल, कशा गोष्टी पुढे नेता येतील आपल्यासाठी, आपल्या फ्युचरसाठी. या लोकांना कमाई कशी करता येईल, पैसे कसे जपता येतील, पैसे कसे मिळवता येतील याच्यावर त्यांचा फोकस असतो. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा ते मन लावून विचार करत असतात. हट्टी स्वभाव असतो, स्वतंत्र बाणा असतो. दुसऱ्यांच्या हाताखाली काम करणं थोडंसं या लोकांना जड जातं. पण स्वतःसाठी एखादी गोष्ट करताना निर्णय क्षमता कमी पडते, त्यामुळे दुसऱ्यांच्या हाताखाली काम करणं किंवा जॉबच्या ठिकाणी काम करणं त्यांना भाग पडतं. मग अशा वेळेस या लोकांनी काय केलं पाहिजे तर स्वतःमध्ये जे गुण आहेत ते सांभाळले पाहिजेत. आपण जी परिस्थिती आत्ता आहे त्याच्यामध्ये ते खुश नसतात. नेहमी भविष्याचा विचार करून भविष्यात आपल्याला सुख मिळेल याच्यावर त्यांचा फोकस असतो. प्रयत्न करत असतात पण प्रयत्नांना प्रॅक्टिकॅलिटीची जोड नसते. त्यांचे स्वतःचे इमॅजिनरी थॉट्स एवढे असतात की त्याच्यामधून त्यांना रियालिटी काय आहे हे समजण्यासाठी वेळ लागतो. पटकन एखाद्या माणसावर विश्वास करून जातात आणि मग जर त्या माणसाने दुखावलं तर त्याचं जे गिल्ट असतं किंवा जे दुःख असतं ते कंटिन्यू त्यांच्याबरोबर राहतं. तो सॉरो, तो अलोननेस ते घेऊन फिरत असतात आणि मग त्याच दृष्टीने जगाला जज करण्याचा प्रयत्न करत असतात. जर आपण हे बघितलं त्यांची निर्णय क्षमता कमी का पडते कारण की ते बुद्धीचा सारासार विचार करण्याच्या प्रयत्नात नाही पडत. एखादी गोष्ट मनाला पटली की पटकन भावनात्मक होऊन निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात. आपल्यासाठी काहीतरी करावं असं नेहमी त्यांना वाटत असतं. पण ज्यावेळेस ती करण्याची वेळ येते त्यावेळेस त्यांचा भोळसटपणा किंवा त्यांची निर्णय क्षमता कुठेतरी मध्ये येत असते आणि मग त्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम यायला सुरुवात होतो. ओव्हरऑल या लोकांची बुद्धिमत्ता शार्प असते. एखादं स्किल त्यांना लवकर अक्वायर करता येऊ शकतं. एखाद्या ठिकाणी त्यांची क्रिएटिव्ह सोल्युशन्स ते देऊ शकतात. प्रॉब्लेम फाइंडिंग तिथं चांगल्या पद्धतीने करू शकतात. एखाद्या ठिकाणी काय प्रॉब्लेम होतो त्यावर कसं सोल्युशन काढलं पाहिजे यावर त्यांचा फोकस असतो. अशा ठिकाणी हे लोक चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. जी भावनात्मक क्षेत्र आहेत, कलेच्या क्षेत्रात जिथे रायटिंग आहे किंवा एखादं कथालेखन आहे वगैरे या सगळ्या ठिकाणी ते चांगले काम करू शकतात. पैशांचा ओघ यांच्याकडे कायम येत असतो पण येणाऱ्या पैशा बाबतीत हे लोक समाधानी नसतात. त्यामुळे कितीही मिळालं तर या लोकांना असं वाटत असतं की थोडं कुठेतरी कमी आहे, थोडं आपण काहीतरी वाढवलं पाहिजे यावर त्यांचा प्रयत्न असतो. जर त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत विचार करायचा झाला तर आरोग्याच्या तक्रारी त्यांना जाणवत असतात. श्वसन संस्थेचे विकार, पोटाचे विकार त्यांना लवकर जाणवतात. त्यांचे पाय किंवा पायाच्या संदर्भात, तळवे यांच्या संदर्भातली दुखणी त्यांच्याबरोबर राहू शकतात. सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स काही ना काहीतरी असतात. एन्झायटी राहू शकते, कोणत्या ना कोणत्या कारणाने ते लवकर डिप्रेस्ड होऊ शकतात. हे छोटे छोटे प्रॉब्लेम्स त्यांच्याबरोबर असोसिएट झालेले असतात. जर ओव्हरऑल त्यांचं लाईफ बघितलं तर लाईफ बॅलन्स असतं, बॅलन्स ठेवण्याकडे त्यांचा कल असतो. पण कुठे ना कुठेतरी
ते बॅलन्स मेंटेन करण्यासाठी तो फ्युचरमध्ये जास्त जगतात आणि मग आपलं प्रेझेंट हरवून बसतात. रिलेशनशिप या लोकांचे चांगले असतात, रिलेशनशिपमध्ये चांगला समजूतदारपणा घेऊ शकतात, दुसऱ्यांसाठी करण्याची बुद्धी असते, वृत्ती असते, त्यामुळं लोकही त्यांच्याकडे खूप लवकर अट्रॅक्ट होतात. फ्रेंड सर्कल या लोकांचं चांगलं असतं, हेल्पफुल असतं आणि हे सुद्धा लोकांना हेल्पफुल नेचरचीच असतात. त्यामुळे ओव्हरऑल लाईफ यांचं सुटसुटीत असतं, पण त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये कॉम्प्लिकेशन स्वतःहून क्रिएट करू नये हाच एक सल्ला आहे. त्यांचे जर लकी कलर्स बघायचं झालं तर येलो कलर त्यांच्यासाठी खूप लकी ठरतो. लाईट कलरचे टोन्स त्यांच्यासाठी लकी ठरतात. लाईट कलर्स जसं लाईट ऑरेंज असेल, व्हाईट कलर असेल त्यांच्यासाठी लकी ठरतो. लकी नंबर्स म्हटले तर नंबर 3 त्यांच्यासाठी जास्त लकी ठरतो, नंबर 1 त्यांच्यासाठी जास्त लकी ठरतो. 3, 12, 21, 30 ह्या डेट्स त्यांच्यासाठी जास्त लकी ठरतात. त्याचा त्यांनी उपयोग केला पाहिजे, तर त्यांना जास्तीत जास्त रिझल्ट चांगले मिळू शकतात. ओव्हरऑल लाईफमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी, पुढे जाण्यासाठी या लोकांनी लक्ष्मीनारायणाची उपासना केली पाहिजे, सद्गुरूंची उपासना केली पाहिजे, भगवान दत्तात्रयांची उपासना सुद्धा यांना लकी ठरते. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जर त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये वापरल्या, यूज केल्या तर त्यांना खूप चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील. हा एपिसोड आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा, लाईक कमेंट करा. नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशाच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन सोबत. तोपर्यंत स्टे ब्लेस्ड, स्टे हॅपी.